Next bit from the topic gravitation, numericals on gravitation. तर विद्यार्थ्यांनो, आपण एक्झरसाइजमधला जो 5वा क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स, त्या क्वेश्चनमधले ए, बी आणि सी हे 3 प्रॉब्लेम्स अगोदरच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले आहे. आता या व्हिडिओमध्ये रिमेनिंग जे न्यूमरिकल्स आहे आपण ते पाहणार आहोत. त्यापैकी डी नंबरचा न्यूमरिकल, an object thrown vertically upward reaches a height of 500 meter. What was its initial velocity? How long will the object take to come back to the earth? Assume g is equal to 10 meter per second square. तुमच्या पुस्तकामध्ये एक्झरसाइजमध्ये असलेला जो 5व्या नंबरचा क्वेश्चन आहे, 5व्या नंबरच्या क्वेश्चनमधला डी हा क्वेश्चन आहे, त्याचं सोल्युशन आपण इथे पाहणार आहे. तर या ठिकाणी काय दिलं की एक ऑब्जेक्ट आहे विच इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड तो ऑब्जेक्ट आपण थ्रो केलेला आहे. त्या ऑब्जेक्टने जवळपास 500 मीटर म्हणजे एस इज इक्वल टू 500 मीटर एवढं डिस्टन्स त्याने पार केलेले. व्हॉट वॉज इट्स इनिशियल व्हिलॉसिटी, आपल्याला काढायचे काय ते, तर त्याची इनिशियल व्हिलॉसिटी किती होती आणि त्याचबरोबर हाऊ लॉंग विल ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक, म्हणजे या ठिकाणी आपल्याला टाईम एक काढायचा आहे, टाईम अँड इनिशियल व्हिलॉसिटी. Now solution for this problem, see here. For vertical upward motion of the object, s is equal to 500 meter. ऑब्जेक्ट हा आपण व्हर्टिकली अपवर्ड थ्रो केलेला आहे. त्या ऑब्जेक्टने 500 मीटर एवढं डिस्टन्स कवर केलेले. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या ठिकाणी ऑब्जेक्टची डायरेक्शन ही व्हर्टिकली आहे आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होत असते, त्यामुळे आपण मायनस साईन या ठिकाणी कन्सिडर केलेले. व्ही इज इक्वल टू 0. ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा 500 मीटर हाईटवरती रीच झाला त्यावेळेस तो एक स्टेबल झाला होता फॉर अ सेकंड सपोज. तर या ठिकाणी त्याची फायनल व्हिलॉसिटी काय आहे, व्ही इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. तर या ठिकाणी आपल्याला काढायचं काय आहे, लेट यू काढायचं आहे, इनिशियल व्हिलॉसिटी काढायची. लेट यू बी द इनिशियल व्हिलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. From third equation of motion we have, now we are using here third equation of motion. What is third equation of motion? V square is equal to u square plus 2as. This is the third equation of motion. हा u square जो आहे या ठिकाणी आपण मायनस u square आपण साईड चेंज केली म्हणून we get equation v square minus u square is equal to 2as. Now put all the values in the equation. v ची व्हॅल्यू 0 आहे, 0चा स्क्वेअर 0 येणार, मायनस यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, इज इक्वल टू 2 इंटू हा जो 10 आहे हा मायनसमध्ये आहे, सो दॅट मायनस 10 इंटू एस इज इक्वल टू 500. नाव वी गेट यू स्क्वेअर इज इक्वल टू, जर याचं मल्टिप्लिकेशन केलं आपण 2 इंटू 10 इंटू 500 याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळतं मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 5 टू जा 10 आणि 0 0 म्हणजे 10,000 मायनस 10,000 याचा आन्सर मिळतं. इफ यू टेक द स्क्वेअर रूट देन वी गेट 100 मीटर पर सेकंड. सो स्टुडंट, 100 मीटर पर सेकंड दिस इज द इनिशियल व्हिलॉसिटी फॉर ॲन ऑब्जेक्ट विच इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. नाऊ लेट T1, आता आपल्याला काढायचं काय आहे की किती टाईम त्याला लागतोय. नाऊ लेट T1 बी द टाईम टेकन बाय ऑब्जेक्ट टू रीच ॲट 500 मीटर हाईट. दस by using Newton's first equation of motion, this is first equation of motion, v is equal to 0, u is 100 meter per second. आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे. नाव ए ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 minus 10 and T1 we have to calculate. So T1 is equal to 10 second. For vertical downward motion, आता ऑब्जेक्ट हा वरतून खाली येतोय, वरती गेला होता, पहिले आपण वरच्या दिशेने असलेली इनिशियल व्हिलॉसिटी आणि टाईम टेकन फॉर ॲन ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड जाण्यासाठी किती टाईम लागला आणि त्याची इनिशियल व्हिलॉसिटी किती होती ते कॅल्क्युलेट केलं. आता बाय युझिंग द वी हॅव टू कॅल्क्युलेट द टाईम टेकन बाय ॲन ऑब्जेक्ट फॉर द व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन. एस इज इक्वल टू 500 मीटर डिस्टन्स तो पार करणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्डला, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर जी, आणि यू इज इनिशियल व्हिलॉसिटी, या ठिकाणी व्हर्टिकली डाऊनवर्ड तो येतो आहे म्हणजे वरतून खालच्या दिशेने येतो. इनिशियल व्हिलॉसिटी 0 मीटर पर सेकंड. लेट T2 बी द टाईम टेकन बाय द ऑब्जेक्ट टू कम बॅक टू द अर्थ फ्रॉम द हाईट 500 मीटर. फ्रॉम सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वी गेट एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. नाऊ एस इज 500 मीटर इज इक्वल टू यू
10 डिवायडेड बाय 2 इंटू टी स्क्वेअर. आता या ठिकाणी यू जे आहे u0 आणि टाईम काढायचे आपल्याला, तर या ठिकाणी यू टी इथे 0 येणार प्लस आता हाफ एची व्हॅल्यू किती आहे 10 आहे डिवायडेड बाय 2 आणि टीचा होल स्क्वेअर. आता या ठिकाणी T2 आपल्याला काढायचे, T2चा होल स्क्वेअर आहे, तर 500 इंटू 2 डिवायडेड बाय 10 येईल. पुढची जी स्टेप आहे, जर आपण हे कॅन्सल केलं तर मी इथं काय आपल्याला 50 इंटू 2 दॅट मीन्स 100. सो टीचा स्क्वेअर हिअर T2 स्क्वेअर येईल आपल्याला 100 आणि फक्त T2ची व्हॅल्यू येईल 10 सेकंड स्क्वेअर रूट घेतला तर. नाव सी हिअर स्टुडंट, दस द टोटल टाईम टेकन, म्हणजे त्याला व्हर्टिकली अपवर्ड जाण्यासाठी आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड येण्यासाठी 10 सेकंड एवढा टाईम लागतो. सो टोटल टाईम thus the total time taken by the object to reach the back to the earth t1 plus t2 is 20 seconds. Now this is the solution for problem number D. Now next problem E नंबरचा प्रॉब्लेम आहे हा. अ बॉल falls off a table and reaches the ground in 1 second. Assuming g is equal to 10 meter per second square, calculate its speed on reaching the ground and height of the table. आता या ठिकाणी काय सांगितलं की एक बॉल आहे आणि हा बॉल जो आहे एका टेबलवरती आहे. तर दिस बॉल विच इज प्रेझेंट ऑन द टेबल, तो टेबलवरून खाली पडतो व्हर्टिकली. या ठिकाणी व्हर्टिकली तो डाऊनवर्ड खाली येतो इन 1 सेकंड. फॉर इट रिक्वायर्स 1 सेकंड टाईम. या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बॉलवरती 10 मीटर पर सेकंड ही ॲक्ट करते. या ठिकाणी आपल्याला त्याची स्पीड कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्याचबरोबर हाईट ऑफ द टेबल. नाव सी सोल्युशन. हिअर टाईम इज 1 सेकंड, जी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲज द बॉल is falling vertically downward, as the direction of the acceleration due to gravity is also vertically downward, so that we are simply write the 10 meter per second square. Initially बॉल हा टेबलवरती होता, रेस्टमध्ये होता, त्याच्यामुळे 0 मीटर पर सेकंड इनिशियल व्हिलॉसिटी राहील. लेट व्ही बी द व्हिलॉसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. तर बॉल हा खाली पडत असताना ती त्याची व्हिलॉसिटी व्ही आपण कन्सिडर करणार. नाव फ्रॉम द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन V is equal to u plus gt. Now put all the values. V is equal to V calculate करायचं आहे इथे. सो 10 इंटू 1, u is 0, u ची व्हॅल्यू 0 आहे, g ची व्हॅल्यू 10 अँड टाईम रिक्वायर्स 1, सो इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. हेन्स द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट ऑन रिचिंग द ग्राउंड इज 10 मीटर पर सेकंड. आता वी हॅव टू कॅल्क्युलेट हाईट. लेट h be the height of the table. Thus from the second equation of motion we have s is equal to ut plus half gt square. So h here s is nothing but the h height आपल्याला या ठिकाणी काढायचे. डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट हाईट ऑफ द टेबल. सो u ची व्हॅल्यू 0 असल्यामुळे दिस होल व्हॅल्यू बिकम्स 0 हिअर प्लस हाफ g 10 अँड 1 स्क्वेअर. देन बाय कॅल्क्युलेटिंग हे पूर्ण कॅल्क्युलेट केलं आपण तर 2 5 are 10, we get h is equal to 5 meter. Hence the height of the table is 5 meter. Now this is the solution for problem number E. Now next problem number F. The masses of the earth and moon are 6 into 10 to the power 24 kilogram and 7.4 into 10 to the power 22 kilogram respectively. The distance between them is 3.84 into 10 to the power 5 kilometer. Calculate the gravitational force of attraction between the two. Here use g is equal to 6.7 into 10 to the power minus 11 Newton meter square per kg square. Students, or the values are given here and we have one formula. या ठिकाणी जो फॉर्म्युला दिलेला आहे सिम्पली आपल्याला व्हॅल्यू इथे पुट करायचे आहेत. सी हिअर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द मून अँड द अर्थ कॅन बी फाउंड आउट बाय यूजिंग धिस फॉर्म्युला. F is equal to g m mass of the earth into mass of the moon divided by r square, that means distance between them. Then where m e and m small m are the masses of the earth and moon respectively, using all the given values we have. सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या. व्हॅल्यू जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 6.7 इंटू 10 टू द पॉवर -11,
mass of the earth 6 into 10 to the power 24 kilogram, mass of the moon 7.4 into 10 to the power 22 किलोग्रॅम अँड रेडियस जी आहे 3.8 इंटू 10 टू द पॉवर 5 किलोमीटरमध्ये होते. आपण 1000ने मल्टिप्लाय करून त्याला मीटरमध्ये केली होल स्क्वेअर. हे कंप्लीट जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, हा एवढा जे सोल्युशन आपण काढलेलं आहे ते वी गेट 20.6 इंटू 10 टू द पॉवर 19. दॅट मीन्स ॲप्रॉक्झिमेटली वी आर हॅव्हिंग आन्सर 2 इंटू 10 टू द पॉवर 20 न्यूटन. म्हणजे त्या दोघांमध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे अर्थ आणि मूनमध्ये तो 2 इंटू 10 टू द पॉवर 20 न्यूटन आहे. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम. द मास ऑफ द अर्थ इज 6 इंटू 10 टू द पॉवर 24 किलोग्रॅम. The distance between the earth and sun is 1.5 into 10 to the power 11 meter. If the gravitational force between the two 3.5 into 10 to the power 22 newton, what is the mass of the sun? तर या ठिकाणी आपल्याला मास ऑफ द सन काढायचा आहे. दोघांमधला डिस्टन्स आर दिलेला आहे. मास ऑफ द अर्थ या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. सी हिअर सोल्युशन. The gravitational force between the sun and the earth can be found out by using this formula. Same formula we are using here. Me and ms are the masses of the earth and sun respectively. Using all the values we have, 3.5 into 10 to the power 22, 6.7 into 10 to the power minus 11, 6 into 10 to the power 24 into ms आपल्याला काढायचे 1.5 into 10 to the power 11 whole square. This is the distance. Now आपल्याला mass of the sun काढायचा आहे या ठिकाणी. So that 6.7 into 10 to the power minus 11, 3.5 into 10 to the power, जो distance आहे, the distance between them 3.5 इंटू 10 टू द पॉवर 22. आता या दोघांमध्ये जो फोर्स ॲक्ट होतो आहे अर्थ आणि सनमध्ये 3.5 इंटू 10 टू द पॉवर 22, या ठिकाणी आपण ही एफची व्हॅल्यू लिहिलेली आहे. बाकी सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या, फक्त मास ऑफ द सन आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. त्यामुळे ही रेडियसची व्हॅल्यू जी आहे आपण या ठिकाणी घेणार. सी हिअर बाय ॲडजस्टिंग ऑल दीज व्हॅल्यू. ms 3.5 इंटू 10 टू द पॉवर 22, 1.5 या साईडला गेल्यानंतर तो न्यूमरेटरमध्ये जाईल. 1.5 इंटू 10 टू द पॉवर 11 होल स्क्वेअर डिवायडेड बाय 6.7 इंटू 10 टू द पॉवर मायनस 11 अँड 6 इंटू 10 टू द पॉवर 24. या दोन्ही व्हॅल्यूज डिनॉमिनेटरमध्ये येतील. नाव बाय कॅल्क्युलेटिंग या सगळ्या व्हॅल्यूजला जर आपण कॅल्क्युलेट केलं, देन वी गेट 1.6 इंटू 10 टू द पॉवर 3 kilogram. So this is the mass of the sun, 1.96 into 10 to the power 30 kilogram. Now students, we have completed all the numericals which are given in your exercise question number 5. Thank you.